नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. वजन कमी करण्यासाठी कोणता डाएट प्लॅन कसावा, काय खावं काय खाऊ नये याविषयी बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत आणि बऱ्याच जणांचा डाएट प्लॅन याविषयी गैरसमज आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं. उपाशी राहण्याचा प्लॅन ते करतात आणि त्यामुळं त्यांचं आरोग्य धोक्यात येतं. उपाशी राहिल्यामुळं जे पोषण तत्व त्यांना पाहिजे असतात, शरीरासाठी जे आवश्यक घटक आहेत ते त्यांना मिळत नाहीत आणि बऱ्याच वेळेला ही उपाशी राहिल्यामुळं त्यांची तब्येत ही नाजूक बनते आणि त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागतं. शरीराला सर्व घटक जे आवश्यक आहेत ते आपण खाल्ले गेले पाहिजेत आणि हे घटक खाण्याच्या पद्धतीचा प्लॅन करणे म्हणजे डाएट प्लॅन करणे. त्याच्या शब्दातच अर्थ आहे. डाएट म्हणजे खाण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला योग्य बदल जर आपण केला तर आपलं वजन हे हमखास कमी होतं. म्हणून आज मी तुम्हाला असा प्लॅन सांगणार आहे जो तुम्ही 15 दिवस जरी फॉलो केला तरी तुमचं वजन हे 5 ते 6 किलो हमखास कमी होईल. आणि त्यासाठी तुम्हाला खाण्यामधल्या गोष्टी कमी करण्याची किंवा बंद करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही जे अन्न खाता, तुम्ही ज्या विविध प्रकारचे जे पदार्थ खाता ते पदार्थ तुम्हाला बंद करायचे नाही, तर त्यामध्ये योग्य प्लॅन करून एक बदल करायचा आहे आणि तोच बदल मी आज तुम्हाला सांगणार आहे. डाएट प्लॅन करा म्हणलं की सर्वात आधी प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे किती वेळेत जेवायचं. तर तुम्ही जे नॉर्मल जेवता, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी, तसंच करायचं आहे. फक्त त्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे. तो म्हणजे आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. सकाळचा नाश्ता तुम्हाला भरपूर करायचा आहे, परंतु रोज एकच प्रकारचा नाश्ता न करता रोज वेगवेगळा नाश्ता करायचा आणि त्यामध्ये जास्त करून जे फायबरयुक्त पदार्थ आहे त्याचं सेवन करायचं आहे. एखाद दिवशी फळाचा नाश्ता करायचा आहे. रोज वेगवेगळा नाश्ता करायचा आहे. म्हणजे जर आज तुम्ही पोहे खाल्लेले असतील नाश्त्यामध्ये तर उद्या तुम्हाला वेगळा पदार्थ खायचा आहे आणि जास्त करून तंतुमय किंवा जे फायबरयुक्त पदार्थ आहेत ते आपल्याला नाश्त्यामध्ये वापरायचे आहे. दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा आपल्याला जो डाएट प्लॅनमध्ये बदल करायचा आहे तो दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला बदल जो करायचा आहे तो असा आहे की फक्त 30% गव्हाचं अन्न तुम्हाला वापरायचं. मग गव्हाची रोटी किंवा चपाती तुम्ही खात असाल तर ती फक्त 30% खायची आहे आणि इतर जे तंतुमय किंवा फायबरयुक्त पदार्थ आहेत ते तुम्हाला 70% आहारामध्ये वापरायचे आहेत. दुपारचं जेवण तुम्ही पोटभर करू शकता. दुपारच्या जेवणामध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. भात पण खाऊ शकता. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की भात खाल्ल्यामुळे वजन खूप वाढतं, तर असं काही नसतं. भात सुद्धा तुमच्या शरीराला आवश्यक आहे, कमी प्रमाणामध्ये खावा. दुपारचं जेवण तुम्ही पोटभर करायचं आहे. रात्रीचं जेवण मात्र तुम्हाला पोटभर करायचं नाही, तर रात्रीचं जेवण तुम्हाला अर्धच करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही 2 भाकरी खाणार असाल तर एकच भाकरी खायची आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये गव्हाचं अन्न अजिबात वापरायचं नाही. गव्हाची रोटी, गव्हाची चपाती रात्रीच्या जेवणामध्ये अजिबात वापरायची नाही. त्याऐवजी ज्वारी असेल, नागली किंवा नाचणी असेल, असे तंतुमय पदार्थ जास्त असणारे जे पदार्थ आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत. फायबरयुक्त पदार्थ वापरायचे आहेत. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की फायबर काय आहे. तर फायबरसुद्धा एक कार्बोदकच आहे जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पोषण तत्व प्रमाणाने थोडेसे कमी असतात, परंतु पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी त्याचबरोबर उत्सर्जन क्रिया चांगली करण्यासाठी हे पदार्थ खूप मदत करतात आणि आपल्या पोटामधली पचनक्रिया ही चांगली करतात. त्याला म्हणतो आपण फायबरयुक्त पदार्थ. असे फायबरयुक्त पदार्थ आपल्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये वापरायचे आहेत आणि रोज वेगळं करायचं आहे. संध्याकाळी सुद्धा आपल्याला रोज वेगवेगळा पदार्थ खायचा आहे. म्हणजे जर आज तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली असेल तर उद्या तुम्ही नाचणीची किंवा नागलीची भाकरी खा. अशा पद्धतीने रोज वेगवेगळा पदार्थ तुम्हाला खायचा आहे. रात्रीचं जेवण अर्ध करायचं आहे. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चपाती वापरू शकता. अशा पद्धतीनं साधा आणि सोपा डाएट प्लॅन आपल्याला करायचा आहे. हा डाएट प्लॅन जरी तुम्ही साध्या पद्धतीनं जरी फॉलो केला तरी तुम्हाला 15 दिवसामध्ये 5 ते 6 किलो वजन तुमचं कमी झालेलं दिसेल. आता तुम्हाला खूप जास्त फास्ट रीतीनं वजन कमी करायचं असेल, मी सांगितलेल्या 2-3 आयुर्वेदिक उपायापैकी एक आयुर्वेदिक उपाय तुम्ही करा. 15 दिवसामध्ये तुमचं वजन हे 7 ते 8 किलो हमखास कमी होईल आणि त्यामुळं तुमच्या शरीरावर त्याचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. या डाएट प्लॅनमुळं फक्त तुमच्या शरीरामधून चरबी कमी होईल. तुमच्या शरीरामधली जी ऊर्जा आहे, जी ताकद तुम्हाला पाहिजे, जे पोषण तत्व तुम्हाला पाहिजे ते तुमच्या शरीरातून कमी होणार नाहीत. हीच ह्या डाएट प्लॅनची खासियत आहे. आणि त्याबरोबर जर तुम्ही आयुर्वेदिक उपाय केला
तर तुमचं फॅट बर्न होईल, तुमच्या शरीरातून पोषण तत्वाची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही. तर हा साधा सोपा डाएट प्लॅन तुम्ही अवश्य फॉलो करा. याचे रिझल्ट्स मला तुम्ही कमेंट करा. तुम्हाला हा डाएट प्लॅन कसा वाटला आणि त्यामुळे तुम्हाला किती फायदा झाला याच्याविषयी तुम्ही मला कमेंट्स करा. हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करा, इतरांना पण सांगा, कारण हा हेल्दी आहे. तुमच्या शरीरामधले पोषण तत्व कुठल्याही पद्धतीनं कमी न करता वजन कमी करणारा उपाय आहे. तर हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करा, इतरांना शेअर करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.